नाही, मॅन ऑफ द मॅच द्या अगोदर आणि लगेच ड्रॉ करा. आणि मॅन ऑफ द मॅच कोणत्या अमीर शेख यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देणार होतो आपण रबी पवार, ज्याने या मॅच मध्ये धावा केल्या. 9 बॉलमध्ये 35 नाबाद. मोहित बघा प्रकाश बरोबर काहीतरी चर्चा करतायत. नाही, प्रकाशने पण आज 2 षटकार मारलेत ना उत्तुंग. चला ड्रॉ करायचे अनिल. एका संघाला बाय मिळेल तो फायनल मध्ये आणि लगेच सेमीफायनलचा टॉस होईल. तिन्ही कॅप्टनला शुभेच्छा. मॅच माहिती आम्हाला देतीलच अनिल की मॅच किती ओव्हरची आहे सेमीफायनल. आज गुढीपाडवा आहे आणि बघायचं गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात पहिली ट्रॉफी घेऊन कोण करतोय. इथेच दाखवायची चिठ्ठी. वाल्मिक नाही, अजयच्या चेहऱ्यावर. चला साई कृपा फायनल मध्ये आणि सेमीफायनलची मॅच एनडीसीसी आणि वाल्मिकी 11. वाल्मिकी 11 फायनल मध्ये. आपण पाहिलं तर अक्षय टायडे कुठे आहेत. सेमीफायनलचा टॉस बरोबर आपण लगेच करूया. वाल्मिकी 11 आणि एनडीसीसी मध्ये सेमीफायनल. चला टॉस सोडून घ्या. चला साई कृपा फायनल मध्ये आणि सेमीफायनलचा टॉस झालाय. अनिल आम्हाला माहिती दिली मॅच 4 ओव्हरचीच असेल ना अनिल. 4 ओव्हरची. चला एनडीसीसी ने फिल्डिंग घेतली. ए 5 वाजून 10 मिनिटं आले. 4:30 कोण बोललो रे. जायला पण 15-20 मिनिट लागते ना तिथं ट्रॉफिक लागली. मी असं इकडून. चला फिल्डिंग लावून घ्या कल्लू. चला बद्री फिल्डिंग लावून घ्या. सेमीफायनलची मॅच. टॉस जिंकलाय एनडीसीसी ने. अनिल अनिल तुम्ही या जरा लवकर. अनिल या लवकर जरा या. काय समस्या बघा जरा. आशुतोष विशाल नाही एनडीसीसी ने तर फिल्डिंग लावली बाळू. चला बॅट्समन पाठवा. वाल्मिकी 11 बॅट्समन पाठवा लवकर.
नाही NDCC बाळू त्यांनी ते लगेच फिल्डिंगला गेलेत. त्यांना चिट्ट्या बरोबर वाटल्या. नाही क्लिअर करून घ्या असं काही नाहीये. ओके ना. चला बॅट्समन पाठवा. चला 4 ओव्हरची सेमीफायनल. नीरज सलामीला येत आहेत. 2 मॅच मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतलेले आहेत. चला 4 ओव्हरची मॅच. चला 4 ओव्हरची मॅच. तेरा धावा धापलकरती. क्लीन बॉल. राहुलला माघारी परतावं लागेल. 13 वर धक्का लागत असताना वाल्मिकी 11 या संघाला. चला फिल्डिंग लगेच सेट करा आणि बॅट्समन लवकर पाठवा. तेरा धावा पहिल्या षटकात आल्यात. दुसऱ्या षटकात गोलंदाजी करण्यात येत आहेत राकेश. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट घ्या. 13 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 14. लेगबाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावा झाले 14. चांगला बॉल होता. एक सिंगल मिळाली. धावसंख्या 15. पंधरा धावा झाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हलकसा अपील करण्यात आला होता मात्र डॉट बॉल. नीरज स्ट्राईक एंडला आहेत. 15 वरती धावसंख्या थांबली.
धावसंख्या 15. दुसरं षटक प्रगतीपथ असताना राकेश चांगली गोलंदाजी करत असताना सेमीफायनलच्या मॅच मध्ये फुल टॉस बॉल होता. टायमिंग करू शकले नाहीयेत. रवी आलेत. सिंगल मिळाली. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 16. मागच्या मॅच मध्ये 35 धावांची इनिंग रवीची पाहायला मिळाली चेस करत असताना. रवी पवार नेहमी चर्चेत असतात. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी असते रवी पवारला. अक्षय तायडे असतील. एक सिंगल मिळाले फाईन लेगला. ज्यावेळी तुम्ही चांगलं टेनिस क्रिकेट खेळता नक्कीच तुम्हाला शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा मागणी असू शकते. आशुतोष चव्हाणला सुद्धा मागणी असते मोठमोठ्या संघांमध्ये आपण पाहिलं तर. एकच धाव मिळाली. सिंगल धावसंख्या पुढे सरकते 18 वरती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 षटकात धावसंख्या आली 18. चला मॅच सुरू करा लगेचच. NDCC नाही अक्षय सगळ्या लागतील काय टेन्शन आहे घेऊ. नाही चेक करायला सांगितलं ना त्यांना सर्व टावर्स. 2 तारखेपासून मॅचेस आहेत. नाही बाळू मानपडावल्यानं मी सांगितलं होतं 8 टीम जर कमी आल्या ना तर त्रिमूर्ती नगरच्या 8 टीम घ्या. नाही रेडी आहेत ते लगेच. क्लीन बॉल. ज्या नीरजने 2 मॅन ऑफ द मॅच घेतले होते त्याला रवी पवारने पहिल्याच बॉलवरती तंबूच्या आशाला पाठवलाय. हा लागणारा मोठा धक्का. मोठमोठ्या संघामध्ये रवी पवारला आपण पाहत असतो. रहीम 11 कल्याण. धावसंख्या 18. रवी पवार पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली. रवी आज चर्चेत आहेत. बॉलिंग असो बॅटिंग असो. रवीचा पुढचा बॉल. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. अजयला माघारी परतावं लागेल. रवी पवारच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. धावसंख्या 18 वरती थांबली आहे. 3ऱ्या षटकाची सुरुवात आणि आता हॅट्रिकचे उंबरठ्यावर आहे गोलंदाज रवी. बबलू आलेत. अठरा धावा झालेल्या आहेत. जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळालं. SN परी क्रिकेट संघ आयोजित SN परी चषक 2025. सर्वांची प्रचंड मेहनत. रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली. दोन धावा इथे मिळाल्यात. धावा झाल्यात 20 धावा झालेल्या आहेत.
हा चेंडू पॉइंटच्या वरून पाठवलाय. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, त्यावर चौकाराची मोर लागली. हा चौकार महत्वाचा होता आणि तो चौकार आलाय. धावसंख्या 24. तिसऱ्या मधले इतका उंच वाटेल ना, तिथे स्टेज केला नाही का रवी ठेवायला पाहिजे जी कॉमेडीचं होईल एक दिवस, मला वाटतं 1-2 वर्षात करतील म्हणून भरले. वाईट बॉल आहे. धावसंख्या 25. भगवान परदेशी बघा पूर्णपणे छानबीन करतायत स्पर्धेची. एसटी अक्षक बीट, थर्ड मॅन बीट, फाईन लेग बीट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावा झाल्या 29. अजून एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 चौकार आलेले आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर पुन्हा चौकार. मी जाणतो ना पप्पाला बोलते नाटक केला बोलते, यालाच कशाला बोलते मॅडी बिडी कोण येत होते आपल्यातली, नाही तर बरं तुम्हाला लागतात तर आम्ही काय करणार आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 29. पहिली प्रथम बॅटिंग करत असताना वाल्मिकी 11. हे सर्व कोणी केलं माहिती का, संत यो प्रवीण मध्ये त्यांनी आणि दत्ता आणि प्रवीण त्यांनी त्याच्याबद्दल आम्ही सर्व करूनच होतो. सोपं बाबा आम्हाला काही गरज नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये बघायचे कोणता गोलंदाजाचा वापर केला जाईल. मोहित येत आहेत. 29. मिलिंद परदेशी कुठे असेल तर यायचे. मिलिंद परदेशी. ट्वेंटी 29 धावा झालेत कलू. चला मोहित येत आहेत शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये मोहितला इन्व्हाइट केलं. 29 धावा झालेल्या आहेत. मोहितचा पहिलाच बॉल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. सावंतच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या 35. पस्तीस धावा झाल्यात. मोहितच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. SN परी 11 च्या कॅप बघा, खूप सुंदर कॅप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 35. षटकारानंतर मोहितने कमबॅक केलाय. डॉट बॉल. सचिनंद पाटील यांचं डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जी स्पर्धा होणार आहे. डॉट बॉल. मिलिंद परदेशी कुठे असेल तर आपण लवकरात लवकर यायचे. मिलिंद परदेशी. शॉर्ट प्लेनचा बॉल. 2 बॉल डॉट आले होते. त्यानंतर आलेला हा मिड विकेटच्या वरून उत्तुंग षटकार. 41-41.
एकच नाही दोन सेमीफायनल चालू आहे ना फायनल एक नंबर ही 4 ओव्हर आहेत अजून. 5:30 होऊन चालू आहे. फोर्टी 41 वाल्मिकी 11. आई फटका चांगला आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत रवी पवारला असं वाटलं की हा षटकार जाईल. ज्या पद्धतीने त्याने हात दाखवला होता गोलंदाजाला मात्र फ्लिक केलं होतं फक्त. त्यामुळे झेलच्या स्वरूपात बाद होईल. 41 वरती अजून एक धक्का. सोमनाथ भोईर यांचं आगमन झालंय बघा. सोमनाथ भोईर या स्वागत आहे आपलं. ईश्वरी 11 उंबारली 40+ संघाचे पुरस्कर्ते आणि स्वतः एक चांगले गोलंदाज उंबारली संघाचे. बघा महाराज 87 महाराज आलेत. विठ्ठल दादांनी थोडीशी चर्चा केली महाराजांबद्दल आमच्या सोबत मगाशी सकाळी. आम्ही थोडी करणार आहोत की एक्झॅक्ट काय घडलं होतं. 41 धावा झालेत. रवी भोईर बघा ना किती थकलेत असं वाटतं की गोव्यावरनं ते रिटर्न आलेत. रवी भोईर या स्वागत आहे आपलं. 41 41 वरती थांबवलंय ते वाल्मिकी 11 या संघाला. आणि 42 धावांचा पाठलाग करायचे फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. NDCC टीम या टीमला दुसऱ्या सत्रामध्ये बाळूपडी जोडले जातील. 42 टार्गेट आहे. 41 झालेत 42 टू विन. सोमनाथ भोईर या स्वागत आहे लकी पॅकर्स टेनिस क्रिकेट मधलं. भावेश पाटील सुद्धा येतात भरपूर खुश आहेत ना. विराज पाटील आम्हाला काहीतरी माहिती देतीलच. 87 मध्ये एक्झॅक्ट रन्स कोणी किती केलेत. आम्ही मॅच फक्त शेवटचा स्कोर पाहिला आणि सचिनची एक ओव्हर पाहिली पहिली. रवी भोईर तुम्हाला एक प्रश्न आमचा असा आहे की नवनाथ साळुंकेने एक्झॅक्ट काय केलं मला समजलं नाही. 3 बॉल 3 ला त्यांना स्ट्राईक नको हवी होती असं वाटते आणि विकेट सोडली त्यांनी. हॅलो चेक. भगवान परदेशी यांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते सोमनाथ भोईर यांचा सत्कार करायचे. या सोमनाथ भोईर यांचा सत्कार. मॅच जशी सुरू होईल बाळू पाटील नक्कीच त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. नेहमी त्यांचा आम्हाला सहकार्य असतं बाळू पाटील यांचा. इथून आम्हाला अध्यक्ष चषकमध्ये सुद्धा जायचे. सोमनाथ भोईर यांचा सत्कार केला जाईल भगवान परदेशी यांच्या शुभसे. या मॅच मध्ये टार्गेट 42 आहे. टावर 7 बंद झालेत. अक्षय सामना सुरू होतोय. ओ पहिला चेंडू उडवला यावेळेला मिड विकेटला. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप.
काय केलं मैदानावर. कल्लू सारखा बद्री सारख्या बॅटरचा झेल सुटलाय. नाही विराज बघा प्रचंड मेहनत. विराज मच्छिंद्र पाटील टावर बघतायत ऑन झालायत की नाही. नाही स्पर्धा कुणाची असो पण विराजचं सहकार्य भरपूर असतं. सागाव स्पर्धेमध्ये पुढच्याशी विराज आम्ही तुम्हाला देखील गिफ्ट देऊ. किती धावांचं लक्ष 41 ना 42. 42चं लक्ष NTC संघाला. बद्री आणि आपण रवीला पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर साईल येतोय. व हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. साईल आले आहेत. माझा झेल आहे मी घेणार आहे. बॅटर बाद. पहिल्या चेंडूती झेल सुटला 2 धावा मिळाल्या पण दुसऱ्या चेंडूती लगेच साईलने प्रत्युत्तर दिलंय. बॅटर बाद होतोय. बद्री बाद होतोय. साईलला विकेट मिळतोय. चला जरा लवकर. कारण अनिलने सांगितले संध्याकाळी लवकर मॅचेस संपवायचे पण उशीर होतोय आता. काय थोडासा वेळ देखील भरपूर गेला. एक ओमकार संघ लेट आला त्यामुळे थोडासा उशीर झाला. नवीन बॅटर येतो आपण पाहू शकता. या वेळेला मोहित येतोय. मोहित येतोय आता नवीन बॅटर. तर मोहितला बघा 3 षटकारासाठी पारितोषिक आहे भगवान परदेशी यांच्याकडून. भगवान परदेशीने सकाळपासून ATM खुला केलाय. नाही पैसे जाणार नाही तुमचे. मला वाटतं मेंथीचे पैसे पैसे पण बघा पैशावाल्याकडे जातात पण लवकर जो लावतो ना मेंथीचे पैसे आपण तर खऱ्या मनाने लावतो ना त्याची जात नाही लवकर. साईल तो मोहित ओ उडवला यावेळेला चेंडू. टायमिंग बेमिसाल. जितक्या वेगाने साईलने चेंडू टाकला तितक्याच वेगाने पाठवून दिलाय. मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. मोहित आले आले आपण त्या षटकाराने खातं उघडतोय. साईलचं स्वागत केलंय. बेचाळीसचं लक्ष. 8 धावा धावफलकाती लागल्यात. अजूनही 34ची गरज आहे. नाही बालाजी मित्रमंडळ आयोजित पिंपला देवी चषक 20-25चा दमदार आयोजन आपण पाहणार रघुनाथ क्रीडांगण मैदानावर. याच मैदानावर कारण की 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला बघायला मिळणार. रेग्युलर क्रिकेट 40+ क्रिकेट. आणि आताच रवी म्हात्रेने देखील आम्हाला थोडीशी बातमी दिली. पुन्हा एकदा फटका चांगला खेचलाय यावेळेला मोहितने. चेंडूला पाठवून दिलंय. वाय डिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. 14 धावा. नाही अजून एक षटकार आला तर मला वाटतं पारितोषिक आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून. चला जरा फास्ट घ्या बघा. 5 वाजून 40 मिनिटं झालेत. सोहेल तो मोहित एंड बदललाय. हो हा चेंडू पंच वाईटची खूण करतात. आशुतोष चव्हाण थोडासा पण तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला. नंतर थोडासा बाहेर काढला चेंडूला कारण का इधरची खेळपट्टी आहे. थोडासा स्पिन चेंडू जास्त होतो इथे. साईल तो मोहित. ओ बॅटची आतली कडा. चांगला स्टॉप केला या वेळेला. खूप चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळते थर्डमॅनला. अन्यथा चौकार बघायला मिळायचं. धावू शकत आपण का ती 16. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अनिल अडाव जर आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. 16 धावा दाखलकाती लागल्यात. साईल तो मोहित राईट आर्म राऊंड द मारा करतो. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळते. हो बॅकपड गेला. पंच केला. गॅप शोधली का. हो 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 पॉईंटचा क्षेत्ररक्षण वेगाने आला या वेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अन्यथा चौकार बघायला मिळाला असतं. धावसंख्या दाखलकाती 17.
17 धावा. विठ्ठल पाटील देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 17 धावा आलेत पहिल्या षटकामध्ये. तर अनिल कडाव, जर आपण कुठे असाल तर जरा आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचंय. येणारे 18 चेंडू 25 ची गरज आहे. सामना खुला झालाय पहिल्या षटकामध्ये. राहुल आलेत. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवर. राहुल तो रवी. ओ चांगला चेंडू, कुठल्याच पण चेंडू सरळ निघाला. यावेळेला असं वाटलं रवीला की चेंडू टर्न होईल, सोडून दिलाय. उंबारली 40+ देखील 3 सामने जिंकले आहेत. काय बॅटिंग केली सचिनने देखील. सचिन असेल, रवी असेल. ऑन साइडला पूल केलाय, टायमिंग बेमिसाल. चेंडूला पाठवलं यावेळेला लॉंग लेड आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या दाखल आपण पाहू शकता यावेळेला 21. धावा. अर्ध लक्ष पार झालंय, अजूनही अर्ध लक्ष पार करायचंय. मोहिल. राहुल गोलंदाजी मार्कवर. सॅकला रवी. ओ पूल केला यावेळेला. काय फटकाय. थोडस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पोझिशन मध्ये आले, पाठवून दिला टावरच्या वरून. षटकार. अनिल काढा जरा यायचंय. अरे मी काल डीजे लाईव्ह वाल्यांचा सन्मान करून ठेव ना, टाइमपास कशाला मग. तू ये इथं वरती. 27 धावा. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. थर्डमॅन सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या दाखल करते आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. चला जरा फास्ट घ्या. वेळ फार कमी नाही. पंच जरा आशुतोष जरा आपण सूचना करा बघा, थोडंसं अंधारमय वातावरण होत चाललंय. खरं अजून आपल्याला मेगा फायनल खेळवायचे. अक्षय ताडे आपण ओके आहेत ना. येस. थोडंसं डॉक्टरला पण दाखवा, कारण का डोळ्याला इजा झाली. डोळा एक अवयक असा आहे ना, खूप नाजूक अवयक आहे. ओ फटका चांगला आहे. ओरपिश मिळाला. लॉंग ऑन लॉंग अपच्या मधून चेंडू सीमारेषा पार. षटकार. न रवीला घाई आहे. रवी सांगतो की सामना लवकर संपवायचा, मेगा फायनल मध्ये पोहोचायचं आणि मेगा फायनल देखील थाटामाटात खेळायची. 37 धावा. फक्त आता आपण बेहतर 5 धावांची गरज आहे इथून. तर सन्मान देखील आपण लगेच करणार आहोत. लाईव्ह टेलिकास्ट वाले आणि डीजे वाल्यांचा आपण सन्मान लगेच करणार आहोत. ओ लिडी गेजे. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. धाव संख्या 38. तर अमीन शेख यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा डीजे मास्टर यांचा. चला डीजे मास्टर या. चला लवकर डीजे मास्टर, कारण की हे सन्मान राहतात, हे फार महत्वाचे सन्मान असतात. चला डीजे मास्टर या, आपला सन्मान स्वीकारायचा आहे. अमीन शेख यांच्या शुभ हस्ते. प्रचंड मेहनत राहिली त्यांची देखील आज. 4 ची गरज आहे. सावण आल्यात आणि सामना रवीने आपल्या स्टाईल मध्ये फिनिश. एनडीसी संघ मेगा फायनल मध्ये. अभिनंदन. चला टॉस साठी या लवकर. या सामन्याचा माराचा मॅच आपण लगेच घोषित करूया. रवी, पण तत्पूर्वी आपण लाईव्ह टेलिकास्ट जीटीसी वाले या, एक प्रतिनिधी या, आपला देखील सन्मान केला. अमीन शेख यांच्या शुभ हस्ते. अमीन शेख यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. चला लवकर रवी या लवकर. रवी टॉस साठी पण कॅप्टनला बोलवा लवकर. 8 चेंडू 28. काय बॅटिंग केली रवीने, लाजवाब बॅटिंग. आणि बॉलिंग मध्ये 2 विकेट देखील, म्हणजे अष्टपैलू कामगिरी, ऑलराऊंडर परफॉर्मन्स.
चला चला रवी लवकर या टॉस देखील